श्री शंकर महाराज कलकत्ता येथे असताना एका श्रीमंत भक्ताने त्यांना आपल्या घरी नेले। हे गृहस्थ एक कत्तलखाना चालवित असत। त्यांनी घरी आल्यावर महाराजांचे आतिथ्य मोठ्या भक्तिभावाने, विनम्रतेने आणि आदराने केले। थोड्या वेळाने महाराजांसाठी भोजन वाढून आणण्यासाठी पती पत्नी दोघेही स्वयंपाक घरात गेले। ते परत यायच्या आत श्री शंकर महाराजांनी खंडयोगाचा प्रयोग करून आपल्या शरीराचे सर्व अवयव धडावेगळे करून घरामध्ये इतस्ततः विखुरविले। भक्त पती पत्नी भोजनाचे ताट घेऊन बाहेर आले आणि त्यांनी हे चित्र पाहिले। हातातील ताट गळून पडले आणि मूर्छित होऊन जमिनीवर कोसळले। महाराजांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले, सावरले। त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तो काय, समोर महाराज उभे। भक्त महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही कोणाला अशा अवस्थेत दर्शन देऊ नका, खूप वाईट वाटते। यावर महाराजांनी त्याला प्रतिप्रश्न केला, तुम्ही दररोज हजारो निष्पाप प्राण्यांची कत्तल करता, त्यांचे जीव घेता, तेव्हा तुम्हाला वाईट वाटत नाही का? एवढे बोलून महाराज निघून गेले। भक्त अंतर्मुख झाला। त्याने कत्तलखाना बंद केला आणि अहिंसेचे महत्त्व जाणून नवा व्यवसाय सुरू केला।